50 ओके एकदम ओकेची घोषणा तुम्ही दिली, त्यानंतर तुमच्या विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला की कैलास गोरंट्याल यांनी आता भाजपमध्ये जाण्यासाठी किती खोके घेतले? एक लक्षात ठेवा, 50 खोके एकदम ओके ही घोषणा मी दिलेली आहे. कधी दिलेली? जेव्हा उद्धव ठाकरेंचे लोक फुटून दुसऱ्या गटात गेले, पैसे घेऊन गेले. आणि माझा प्रवेश म्हणजे काय पैसे घेऊन नाही, तुम्हाला लक्षात ठेवा. 2 वेळी त्याला कळत नाही, तो मूर्ख आहे. मी तर नेहमी सांगतो त्याला अक्कलच नाही आहे. हे प्रवेश लोकांचे, जर पैसे देऊन प्रवेश आहे तर हजारो लोक तिथे लाईन लागून उभं राहणार. अरे आमचा काही वजन आहे, आमचा काही वजूद आहे, म्हणून आम्हाला वरतून भारतीय जनता पार्टीने बोलून घेतलं आणि आम्हाला जिम्मेदारी दिली. त्याचबरोबर नगरपालिकेत तुमची काही चौकशी सुरू आहे, त्यामुळे तुम्ही सहारा घेताय भाजप. बघा, नगर परिषद ही तक्रार जी सध्या त्यांनी अधिवेशन मध्ये केली, ही तक्रार ऑलरेडी त्यांनी 6 वर्ष अगोदर केली, 6 वर्ष अगोदर केली ना. हा मंत्री असताना मुख्यमंत्री देवेंद्र तेव्हा विभागीय आयुक्तांनी चौकशी केली, काही निघलं नाही, 0 त्यात. आणि तेच त्याने पुन्हा बोलला. आणि तुम्हाला सांगतो की कॉर्पोरेशन नगरपालिकामध्ये जेव्हा मीटिंग संपल्याने अगोदर नगराध्यक्षाकडे काही आयत्या वेळेचे सब्जेक्ट येतात आणि त्याचं वाचन मुख्याधिकारी किंवा नगर परिषद कर्मचारी करतात आणि त्याची सहमती जनरल मीटिंग देते की नाही देते, जनरल मीटिंगच आहे. दिली तर ठीक आहे, नाही दिली तर कॅन्सल होतात. जर त्यात काही लफडे असेल किंवा त्यात काही इलिगल असेल, मग सीओ काय करतो, 308 मध्ये रद्द करण्यासाठी कलेक्टरकडे पाठवून ते रद्द होतात. तसं झालेलं नाही. एक आणि ह्यांना असं वाटतं की 100 असं काही ठराव नाही. लायन्स क्लब, लिओ क्लब, हे क्लब संघटना देतात आम्हाला, हे आम्हाला पानपोई पाहिजे, आम्हाला मुत्रीसाठी जगा पाहिजे, आम्हाला हे पाहिजे. नगरसेवक तर आमच्या रोडचं काम, आणि जे आम्ही ठराव केलं त्या ठरावाचा प्रशासकीय मान्यता कलेक्टरने दिलेली आहे. आणि हे चौकशी बोलतो ना, ही अगोदरच झालेली आहे. आता त्यांना बोलला तर मी खोलणार, कासाबाई पासून खाली लावणार मी त्याला. आम्ही शमशान 2 डेव्हलप केले, त्यांनी 1 शमशान खाल्ली, त्याची फाईल आलेली, कोणाचं नाव देतो मी तुम्हाला उद्या. शेवटचा प्रश्न, आज तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसची एक बैठक झाली शहरामध्ये, खासदार कल्याण काळे उपस्थित होते. त्यांनी असं म्हणलं की तुमच्या प्रवेशानंतर काँग्रेसनं मोकळा श्वास घेतलाय, असं त्यांनी मी काय बोलतो कोणाला? गम के आंसुओं में मुस्कुराकर चलना पड़ता है, गम के आंसुओं में मुस्कुराकर चलना पड़ता है. ये दुनिया है, यहाँ चेहरा सजा के चलना पड़ता है. सियासत साजिशों की चाल है, मगर सियासत साजिशों की जाल है, मगर इस जाल में खुद को छुपा के चलना पड़ता है.